हाय मैत्रिणींनो, वेलकम टू माय किचन. मी आज तुम्हाला दाखवत आहे घरच्या साईपासून तूप कसं बनवायचं. हे माझी 8 दिवसाची साई सासू साठवून ठेवलेली होती मी. ती आता मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अशा पद्धतीने, हे बघा. आणि आता लोणी जर तुम्हाला जास्त टिकवायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, चांगलं अर्ध पातेलं पाणी घ्यायचं आणि हे मिक्सरला फिरवलेलं लोणी असं पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. असं 2 ते 3 वेळेस धुवून घेतलं का स्वच्छ, ते लोणी अजिबात असं खवट किंवा असा आंबट चिंबट वास येत नाही. आता हे बघा, मी परत ते पाणी काढून टाकलं आणि दुसरं पाणी घेतलेलं आहे. असं स्वच्छ धुवून घ्यायचं. 3 वेळेस पाणी बदलायचं याचं, तेव्हा यातला जो दुधाचा वास असतो तो सगळा निघून जातो. बघा, परत एकदा हे 3ऱ्या वेळेस पाणी बदललंय मी याचं. आता बघा, दुधाचा वास बिलकुल याला राहणार नाही आणि तूप हे वर्षभर टिकतं. म्हणायला वर्षभर टिकतं, पण त्याच्या आधीच संपतं. कारण आवड असली ना तूप खाण्याची, ते वर्षभर तर जातच नाही, लवकर संपतं. मी वारंवार तूप करत असते घरी. 8 दिवस साई साठवून ठेवते आणि 8 दिवसाला हे माझं घरच्या घरीच मी तूप बनवते. कसा छान मस्त गोळा तयार झाला आहे, हे बघा. आता तुम्हाला हे मी कढून दाखवते. आता हे बघा, स्वच्छ तूप धुवून घेतलेलं आहे मी. आता गॅसवरती ठेवते. आता हे बघा, आपलं तूप कडत आलंय छान मस्तपैकी. आता हे खाली थोडंसं असं हलवायचं, म्हणजे जे खाली लागलेलं आहे ना ते असं वितळते. आता मी याच्यात तुळशी असं कडत आलं की याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकून द्यायचे. जाड मीठ असलं तर जाड मिठाचा खडा टाकायचा, किंवा हे बघा एवढंसं थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने काय होतं, गरेदार तूप होतं तयार. किती छान वास येतोय बघा. मला घरामध्ये तूप नसलं ना तर मला खूप अस्तव्यस्त होतं, आणि घरामध्ये तूप असलं की मला किचन असं भरगच्च असल्यासारखं वाटतं. हे बघा, आपलं मस्त तूप झालेलं आहे. यात मी गाळून घेतलं आहे. बघा किती छान जवळून दाखवते. वाटीभर तूप निघलं आहे. घरच्याच दुधाचं साय जमा करून मी हे तूप बनवलं आहे. बघा किती पिवळं निघलेलं आहे. यात हळद वगैरे काही टाकलेलं नाही मी.